परंतु आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विचार करीत असताना 1 ते 100 संख्या यावर कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा विचार आपण या घटकामध्ये करणार आहोत. आणि परीक्षेला हमखास यातील प्रश्न येत असतात. आपण जर व्यवस्थित त्या घटकाची व्यवस्थित समजून घेतला तर हास्य मार्ग आपल्यासाठी असतात. अतिशय सोपा असा घटक आहे. कारण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना 1 पासून 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या माहीत आहेत. त्या आपण पुढे पुढे मोजत सुद्धा सांगू शकतो आणि 100 पासून मागे येऊन सुद्धा त्या सहज पद्धतीने सांगू शकतो. पण त्यावर काही प्रश्न येत असतात. त्या प्रश्नांचे आपण थोडक्यात माहिती पाहू की कशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. आता 1 ते 100 हे अंक तुम्हाला माहित आहेत, या संख्या तुम्हाला माहित आहेत. मग 1 ते 100 या संख्यांमध्ये ही जी संख्या तयार होत असते, समजा उदाहरणार्थ बघा, मी या ठिकाणी एक संख्या लिहितो 54. ही संख्या आहे आणि या संख्येमध्ये 5 हा एक अंक आहे आणि 4 हा एक अंक आहे. लक्षात घ्या, 54 ही एक संख्या आहे आणि या 54 या संख्येमध्ये 5 हा एक अंक आहे, 4 हा एक अंक आहे. आपण स्थानिक किमतींचा विचार करीत असताना आपल्याला हे सुद्धा माहित आहे की हा जो 4 आहे हा एककाच्या घरातील आहे. स्थानिक किमतींचा विचार करताना हे आपण शिकलोय. आणि 5 हा जो आहे हा दशकाच्या घरातील आहे. बघा, 1 ते 100 संख्या शिकत असताना आपल्याला त्या संख्यांमधील अंक माहीत झाले पाहिजेत. नंतरची गोष्ट, ते अंक माहीत झाल्यानंतर अंकाचं स्थान माहीत झालं पाहिजे. एककाचं स्थान कोणत्या अंकाचं आहे आणि दशकाचं स्थान कोणत्या अंकाचं आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहीत झालं पाहिजे. तरच त्याच्यावरील विचारलेल्या प्रश्नांचा अर्थ आपल्याला कळेल. प्रश्नाचा अर्थ कळल्यानंतर आपण त्याचं उत्तर सहजपणे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. मग आता लक्ष द्या, 1 ते 100 पर्यंतचे अंक लिहिल्यानंतर आपण ज्यावेळी 1 पासून लिहायला सुरुवात करतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, मी सगळा 1 ते 100 पर्यंतचे अंक तुम्हाला लिहून देणार नाही, परंतु तुम्हाला पुसटची कल्पना यावी म्हणून मी काही ओळी तुम्हाला सुरुवातीला लिहून देतोय. असं गृहीत धरा, 7, 8, 9, 10. नंतर आपली दुसरी ओळ सुरू झालेली आहे, 11, 12, 13, 14, 15. आणि अशा पद्धतीने आपण 100 पर्यंतच्या संख्या लिहू शकतो. मग आता ह्या इथपर्यंत लिहिल्यानंतर सुद्धा तुमच्या असं लक्षात येईल, समजा इथे 21 ची ओळ चालू झाली, 21, 22, 23, 24 किंवा इकडे पुढची ओळ 31, 32, 33, 34, 35. ओके, ठीक आहे. आता बघा, ह्या 35 पर्यंतच्या संख्या आपण थोडक्यात लिहून घेतलेल्या आहेत असं गृहीत धरा. आणि कुठलीही एक संख्या जर धरली, कुठलीही एक संख्या, बघा ही 23, ही संख्या लक्षात घ्या. 23 संख्या तुमच्या समोर आल्यानंतर लगेच आपल्या मनामध्ये विचार आला पाहिजे, यातील दशक स्थान कुठले आणि एकक स्थान कुठले. बरोबर, हा 3 आहे एकक स्थानचा आणि हा 2 आहे दशक स्थानचा. लक्षात घ्या. आता इथपर्यंत जरी आपण 1-2 लिहिलंय तरी लक्षात येईल, ही जी ओळ जर सुरू आपली झाली, 11ची ओळ, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 इथपर्यंतच्या जर आपण बघितले तर या ठिकाणी प्रत्येक संख्येमध्ये 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 पर्यंतच्या दशकाच्या घरात एक हा अंक परत परत आलेला आहे. किंवा मग 51ची ओळ जर आपण बघितली, आठवते सर्वांना, 51, 52, 53 पासून 59 पर्यंत प्रत्येक ठिकाणी दशकाच्या घरात 5 हा अंक पुन्हा पुन्हा आलेला आहे, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आलेला आहे. किंवा आता बघा, 81ची ओळ गृहीत जर धरली,
8 दशक 80 आणि 80 एक 81 ची ओळ जर सुरू केली किंवा 80 पासून जर आपण मोजायला सुरुवात केलं, 80 पासून 89 पर्यंतच्या संख्या जर आपण लिहिल्या तर तुमच्या असं लक्षात येईल 80 पासून लिहायला सुरुवात केल्यानंतर 89 पर्यंत 8 हा अंक दशकाच्या घरात पुन्हा पुन्हा आलेला आहे. मी हे याच्यासाठी सांगतोय की त्यावर आधारित मग प्रश्न कसे येतात. आता इथं एककाच्या घरात 5 आहे. मग आता बघा त्याच्यावर आधारित प्रश्न कसे येतात ते प्रश्न समजून घेऊ. एक एक प्रश्न आपण घेऊ. आता आपल्या ह्या ऑनलाईन क्लासची अडचण अशी आहे की या ठिकाणी फक्त क्लास घेणारे सर तुमच्या बरोबर बोलू शकतात, परंतु तुम्हाला आमच्या बरोबर बोलता येत नाही आणि तुम्ही जरी बोलले तरी ते आमच्यापर्यंत कळत नाही. म्हणून तुम्ही असा विचार करायचा आहे की तुम्ही दिलेलं उत्तर मला ऐकायला येतंय, असा विचार करून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत चालायचे. मग बघा 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्नांचे प्रकार कसे असतात. उदाहरणार्थ पहिला प्रश्न आपण पाहू. एखादा अंक असतो आणि तो दिलेला अंक जो आहे, दिलेला अंक 1 ते 100 मध्ये 1 100 मध्ये किती वेळा येतो, किती वेळा येतो. कुठलाही एखादा अंक तुम्हाला दिलेला असतो. उदाहरणार्थ आता हा प्रश्नाचा प्रकार मी लिहिलाय, याचं उदाहरण आपण पाहू. उदाहरणार्थ 5 हा अंक आहे. लक्षात घ्या प्रश्न तुमच्यासाठी आहे. आता 5 हा अंक जो आहे तो 5 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो. बघा आता प्रश्न नीट समजून घ्या. 5 हा अंक विचारलाय आणि 5 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो. सोपं आहे. मग आता आपण असं गृहीत धरू काही मुलांना माहित नाही अजिबात. मग 5 हा अंक कुठे कुठे येतो 1 पासून 100 पर्यंत. लक्षात घ्या 1 2 सुरू केल्यानंतर 5 म्हणतो आपण. त्याच्यानंतर 5ची सरळ 10 10 ची ओळ गृहीत जर धरत गेलो 5 नंतर 15 25 35 45. आता लक्ष द्या इथपर्यंत आपण गेलो. तुम्हाला 5 हा अंक विचारलेला आहे किती वेळा येतो, म्हणून 5 दशक हा जो अंक दिलेला असेल याचा दशक लक्षात ठेवायचा आहे 50. आता 50च्या ओळीचे सगळे अंक लिहून घ्यायचे. 51 52 53 54 55 56 57 58 59. त्याच्यानंतर 5 कधी येतो 65. 10 10च्या फरकाने पुढे जाऊ 75 85 आणि 95. बरोबर. मग आता प्रश्न काय विचारलाय हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय की प्रश्नाचा अर्थ आपल्याला अगोदर कळला पाहिजे. त्यांनी विचारलंय की 5 हा अंक किती वेळा येतोय. मग जर मोजीत आपण गेलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथं बघा इथं 55 ही संख्या आहे. 55 ही संख्या आहे. इथं 5 2 वेळा आलेत. हे 2 वेळा 5 आलेले आहेत. मी तुम्हाला घर त्याचं स्थान विचारलेलं प्रश्नात आपण कुठलंही त्याचं स्थान विचारलेलं नव्हतं. फक्त विचारलं होतं 5 अंक किती वेळा आलाय. नंतर इथं आहे बघा म्हणजे 5 अंक आता बोला तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे 5 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो. किती वेळा येतोय 20 वेळा येतो. ह्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. आता मग तुम्ही म्हणताल सर प्रश्न विचारल्यावर एवढ्या संख्या लिहित बसायच्यात का आम्ही. एवढ्या संख्या जर लिहित बसलो तर आपल्याला त्या ठिकाणी
ते उदाहरण सोडवायला आणि पेपर सोडवायला वेळ पुरणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला तो तक्ता माहीत असला पाहिजे आणि तो पाठच झाला पाहिजे. फक्त मी हे उदाहरण याच्यासाठी सांगितलंय की ते उत्तर शोधायचं कसं. मग तक्ता कुठला माहीत असला पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला इथं तक्ता लिहून देतोय बघा मित्रांनो. 1 ते 100 मध्ये 0, 1, 2 आपण आडवा करू तो तक्ता. 0 किती वेळा येतो? 1 किती वेळा येतो? 2 किती वेळा येतो? 3 किती वेळा येतो? 4 किती वेळा येतो? 5, 6, 7, 8, 9 हे अंक किती किती वेळा येतात हे आपल्याला पाठ झालं पाहिजे. आपलं हे आपलं पाठ झालं पाहिजे. बघा, मग 0 हा अंक जर तुम्ही पाहिला तर 0 हा अंक किती वेळा येतोय बघा. बघा बरं, विचार करून जरा मनातल्या मनात विचार करून बघा बरं. 0 हा अंक किती वेळा येतो? शून्याची अशी एखादी ओळ आहे का? 0 दशकाच्या घरात येतो अशी एखादी ओळ आहे का? नाही. मग 0 हा अंक जर पाहिला तर 0 किती पासून येतो? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 मध्ये मात्र तो 2 वेळा येतो. एककाच्या घरात एकदा येतो आणि दशकाच्या घरात येतो. म्हणून 0 अंक 11 वेळा येतो. तर एक मोजायला सुरुवात केली. 1 नंतर 10, 10 म्हटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी 1 येतो. 11ची एक दशक 10 पासूनची ओळ जर सुरू केली, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 नंतर 21 ती ओळ मोळ सरळ सरळ 10, 10च्या प्रकारे आणि 100 मध्ये एकदा येतो. म्हणून 1 हा अंक 21 वेळा येतो. आणि पुढचे सगळे जे अंक आहेत ते लक्षात ठेवायला सोपे. ते सगळे अंक जे आहेत ते 20 वेळा येतात. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं हा घटक एकदम सोपा आहे. एकदा समजून की तुम्ही बनवताय, हा जो तुम्ही चार्ट बनवलाय हा कशा पद्धतीने बनवलेला आहे. हे 20 वेळा का आले? आपण मगाशी 5चं उदाहरण आपण सोडून बघितलेलं आहे. तसं तुम्ही आपल्या परीक्षेला खूप वेळ आहे, सरावाला खूप वेळ भेटणार आहे, म्हणून तुम्ही खात्री करून घ्यायची की 3 अंक खरंच 20 वेळा येतोय का, किंवा 1 अंक 21 वेळा कसा आलाय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ज्यावेळी तुम्ही हे सर्व पडताळून बघताल त्यावेळेस तुम्हाला पाठांतराची आवश्यकता पडणार नाही. आता दुसरा प्रश्नाचा प्रकार कसा असतो तो आपण पाहू. तुमच्याकडं शिष्यवृत्तीच्या मार्गदर्शनाच्या संदर्भात विविध पुस्तकं तुमच्याकडे असणार आहेत. नसतील तर ते आपण घ्यावेत आणि त्या पुस्तकामध्ये 1 ते 100 या अंकांवर आधारित जे प्रश्न असतील त्या प्रश्नांचा जे तक्ते असतील ते तक्ते आपण वहीमध्ये निश्चितपणे लिहून ठेवले पाहिजेत, कारण त्या आपल्या सरावासाठी आवश्यक असतात. आता दुसरा प्रश्नाचा प्रकार बघूयात आपण. समजा एखादा अंक तुम्हाला दिलेला आहे. दिलेला अंक दिलेला अंक 2 अंकी संख्येत 2 अंकी संख्येत किती वेळा येतो? किती वेळा येतो? आता लक्षात घ्या, 1 ते 100 अंक म्हटल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. 1 पासून लिहायला सुरुवात केल्यानंतर 1 ते 9 ही एक अंकी संख्या आहे. 1 पासून 9 पर्यंत एक अंकी संख्या आहे. त्यानंतर 10 पासून 99 पर्यंत त्या 2 अंकी संख्या आहेत आणि एकमेव 100 ही अशी संख्या आहे की जी 3 अंकी आहे. म्हणजे लक्षात घ्या, 1 ते 100 पर्यंत 2 अंकी संख्या किती आहेत? 2 अंकी संख्या आहेत. मला सांगा, 2 अंकी किती आहेत? 2 अंकी संख्या आहेत 90. क्रम मागे पुढे झालाय, परंतु समजून घ्या. 3 अंकी संख्या किती आहेत? फक्त 1. आणि एक अंकी संख्या, एक अंकी की ज्यामध्ये फक्त एकच अंक आहे, अशा संख्या आहेत 9. लक्षात ठेवा.
हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपला अभ्यास एवढा छान झालेला असतो, परंतु छान अभ्यास झाल्यानंतर हुशार मुलं सोप्या चुका करतात. अवघड गणित सहज सोडवतात, परंतु जे सोपे गणित असतात हुशार मुलांकडून ते प्रश्न चुकण्याची शक्यता असते. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. मग काय असतो दिलेला अंक 2 अंकी संख्येत किती वेळा? उदाहरणार्थ तुम्हाला जर असा अंक दिला, उदाहरण पाहू आपण त्याचं. उदाहरणार्थ समजा तुम्हाला अंक दिलेला आहे 3. 3 हा अंक दिला आणि प्रश्न विचारला की 3 हा अंक 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्येत किती वेळा आलेला आहे? 3 हा अंक 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा आलेला आहे? चला, आपल्याला पडताळा घ्यायचा आहे. आता तर आपण बनवणार आहोत, परंतु अगोदर आपल्याला पडताळून बघायचे, उत्तर पडताळायचे कसं. बघा, आता 3 हा अंक 2 अंकी संख्येत पाहिजे. लक्षात घ्या, 3 हा अंक 2 अंकी संख्येत पाहिजे, म्हणून आपण सुरुवातीला 3 घेऊ शकतो का? नाही. तर हा 3 आपण घेऊ शकत नाही, कारण हा 3 एक अंकी होतोय आणि प्रश्न आपल्याला 2 अंकी संख्येचा विचारलाय. म्हणून पहिल्या 2 अंकी संख्या की ज्यामध्ये 3 आहे ती आहे 13. नंतर तुम्हाला सांगितलंय हे जे 1 ते 100 पर्यंत जे प्रश्न असतात हे सोडवताना 10-10च्या टप्प्याने पुढे जायचं असते आपल्याला. फक्त 13, नंतर 23, नंतर 3च्या दशकाची ओळ आठवायची. 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, आता 43, 53, 63, 73, 83 आणि 93. मोजू किती वेळा आलाय 3 हा अंक. 1, 2, 3, 4, 5, 6. मगाशी सांगितलं होतं हा डबल येणार आहे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 3 अंक किती वेळा आले नाही, म्हणून हा 2 वेळा त्या ठिकाणी करावा लागणार आहे. म्हणून लक्षात घ्या, 3 हा अंक किती वेळा आला? 19 वेळा आला. मग प्रश्न असा असतो की बाकीचे अंक किती किती वेळा येतात? सर्वच अंक 19 वेळा येतात का? तर नाही. ते सुद्धा तुम्ही चार्टच्या माध्यमातून किंवा तक्ता आखून आपण ते गृहीत लक्षात ठेवलं पाहिजे. तर बघा, आपल्याला 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक किती वेळा येतात? 0, 1, 2, 3. सर्व तक्ता मी आखीत नाही, कारण त्याची एक छोटीशी गंमत आहे, मी तुम्हाला सांगतो बघा. 2 अंकी संख्येत प्रत्येक अंक किती वेळा येतो? तर 0 हा जो अंक आहे तो फक्त 9 वेळा येतो आणि राहिलेले सर्व जे अंक आहेत ते 19 वेळा येत असतात. आपण 3 कसे 19 वेळा येतात ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणून हे बाकीचे अंक कसे येतात हे काही मी तुम्हाला दाखवणार नाही, परंतु तुम्ही राहिलेल्या वेळेमध्ये प्रत्येक अंक खरंच 19 वेळा येतोय का 2 अंकी संख्येमध्ये, त्याची खात्री त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. आता बघा, तिसरा प्रश्न असा असतो, दिलेला अंक दिलेला अंक असलेल्या असलेल्या हा प्रश्न, हा शब्द लक्षात घ्या. असलेल्या 2 अंकी संख्या किती? 2 अंकी संख्या किती? दिलेला अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? मुद्दाम आपण उदाहरण बघताना 3च पाहूया. आणि 3 हा अंक आपल्याला आता शोधायचा आहे. 3 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती आहेत
ते आता आपल्याला शोधायचे. मुद्दाम तीनाचंच उदाहरण परत आपण घेतोय. आपण 2 अंकी संख्या म्हटलो होतो, म्हणून 13 पासून सुरुवात होईल. 13, 23, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 43, 53, 63, 73, 83 आणि 93. हे उदाहरण मी पुन्हा तेच का पुन्हा घेतलंय ते तुमच्या लगेच लक्षात येईल. आता आपण 3 हा अंक असलेल्या संख्या मोजायच्या. संख्या ही 1, 2, 3, 4, 5. आता इथं आल्यावर काय होऊ शकतं बघा. आता इथं आल्यानंतर मघाच्या उदाहरणात मघाशी जो प्रश्न प्रकार पाहिलाय त्यामध्ये आपण अंक किती वेळा आलाय विचारले, परंतु आता प्रश्न काय, 3 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती. म्हणून तिथं जरी 33 मध्ये 2, 3 हा अंक दोनदा दिसत असतात, 3 हा अंक, तरी सुद्धा संख्या म्हणून 33 ही एकमेव आहे, एकटीच आहे. 33 ही संख्या एकच आहे, जरी त्यामध्ये 3 हा अंक डबल असला तरी. आता पुढच्या आपण मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. म्हणजे ह्या 3 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या 18 आहेत. मग लक्षात ठेवा मित्रांनो, की बाकीचे अंक जे आहेत, शून्य सोडून बाकीचे जेवढे अंक आहेत ते बाकीचे सगळे अंक असलेल्या 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या असलेल्या, समजा 0, 1, 2, 3, 0 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या मात्र फक्त 9 आहेत आणि बाकीच्या सर्व संख्या त्या मात्र 18 आहेत. लक्षात ठेवा, मगाच्या टप्प्यामध्ये 3 हा अंक 19 वेळा आपण दिला होता, कारण त्या ठिकाणी फक्त अंक विचारलेला होता आणि या ठिकाणी मात्र संख्या विचारलेली आहे. म्हणून 33 ही जी संख्या आहे ती एकदाच धरली, म्हणून खालच्या तक्त्यामध्ये 3 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या फक्त 18 झालेल्या आहेत. हा एक प्रकार झाला. चौथा प्रश्न असा असतो की दिलेला आपण वरती घेऊ, खाली दिसणार नाही, वरती घेऊ. चौथा प्रकार, दिलेला अंक नसणाऱ्या, बघा मग अशी असलेल्या होतं, आता आहे नसणाऱ्या संख्या किती. संख्या किती, दिलेला अंक नसणाऱ्या संख्या किती, हा प्रश्न त्या ठिकाणी असतो. मग आता बघा, आता परत एखादं उदाहरण आपण पाहू. दिलेला अंक त्याच्यात नाही अशा संख्या आता आपल्याला शोधायच्या. समजा प्रश्न तुम्हाला विचारला आहे 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये 4 हा अंक नाही, अंक नाही अशा संख्या किती आहे. प्रश्न फार सोपा आहे बघा. 1 ते 100 मध्ये 4 हा अंक नाही. आता बघा बरं का, 2 प्रश्न आहेत तिथे, प्रश्न प्रकार सुद्धा. 4 हा अंक नसणाऱ्या संख्या किती, अंक नसणाऱ्या संख्या. मग बघा, आपल्या लक्षात आहे की सगळ्या संख्या किती आहेत, 100. आणि 4 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत सगळ्या, आठवतंय का. 4 हा अंक असणाऱ्या सगळ्या संख्या किती आहेत, बरोबर 19 संख्या आहेत. बघा, तुम्ही म्हणताल सर 19 संख्या कस काय आहे, कारण 4 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत, 18. 2 अंकी संख्या 18 आहेत आणि 4 हा एक अंकी आहे, म्हणजे 19. 100 मधून 19 वजा करायचे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपलं हे पाठांतर वाढणार आहे, तुम्ही हे पडताळे घेऊन बघणार आहात, तिथून पुढे तुम्हाला हे गणित सोडवायला एकदम सोपं जाणार आहे.
100 मधून 19 जर वजा केले तर उत्तर आपलं येईल 81. म्हणजे 1 ते 100 मध्ये 4 हा अंकच राहील. अशा सगळ्या संख्या किती बनणार आहेत? 81. कारण 4 हा अंक असणारे कोणते आहेत? 4, 14, 24, 34, 40, 41, 42 ते तुम्हाला माहिती आहे. फक्त तेवढी ती वजाबाकी करून त्या ठिकाणी आपण आपलं उत्तर त्या ठिकाणी काढायचं असतं. अशा पद्धतीच्या संख्या त्या ठिकाणी विचारलेल्या असतात. आता बघा याच्यातला पुढचा प्रकार असा असतो. दिलेला अंक नसणाऱ्या संख्या आपण 1 ते 100 मध्ये विचारल्या होत्या. हा प्रश्न असून थोडा हुशार मुलांसाठी जर करायचा ठरवलं त्यांनी, हुशार म्हणजे आपण सर्वजण हुशार आहोत, परंतु थोडं चॅलेंज द्यायचंय तुम्हाला, तर प्रश्न असा विचारतात ते की आता एक उदाहरण आपण या ठिकाणी बघू. 2 अंकी संख्येत 2 अंकी संख्येत 5 हा अंक नसणाऱ्या 5 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत? 2 अंकी संख्येत 5 हा अंक नाही अशा किती संख्या आहेत? आठवतंय? आता त्यांनी अगोदर विचारले आपल्याला 2 अंकी संख्येत. मगाशी त्यांनी विचारलं होतं 1 ते 100 पर्यंत. म्हणून आपण 100 मधून ते वजा केले होते. बरोबर? आता लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे की 2 अंकी संख्या किती आहेत? 2 अंकी संख्या आहेत 90. आणि 2 अंकी संख्येत 5 हा अंक किती असणाऱ्या संख्या किती आहे? 5 अंक असणाऱ्या 5 अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? आपण त्या तक्त्यात बघितलं होतं. तर 2 अंकी संख्येत 5 असलेल्या संख्या आहेत 18. पण आता आपल्याला विचारलंय नसणाऱ्या किती, म्हणून या 90 मधून 18 वजा करायचे. याचं उत्तर येईल 72. 72. बघा 1 ते 100 पर्यंतचेच अंक आहेत. हे 1 ते 100 पर्यंतच्याच अंकांमध्ये कसं प्रश्न फिरवले जातात, हे प्रश्न कशा पद्धतीने फिरवले जातात याचा अंदाज आपण त्या ठिकाणी घ्यायचा असतो. पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. 1 ते 100 या संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती आहेत? समसंख्या किती आणि विषम संख्या किती? हा एकदम सोपा प्रश्न आहे. आता आपण सध्या तिसरीला आहोत आणि तिसरीतून चौथीला आपण जात आहोत. मग विचार करायचा आहे की समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय? आपण असं गृहीत धरू की तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या माहित आहेत. आता लक्षात घ्या, तरी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला एकदा आवृत्ती रिव्हिजन आपण करू. समसंख्या म्हणजे काय? की अशा संख्या की अशा संख्या की ज्या संख्यांच्या एककाच्या घरात एकक स्थानी 0, 1, 2, 4, 6 आणि 8 यांपैकी एक अंक असतो. यांपैकी एक कोणताही, मग तो 0 येईल किंवा 6 येईल किंवा 2 येईल, त्यांना आपण समसंख्या म्हणतो. एककाच्या स्थानामध्ये कुठला अंक आलेला आहे त्याच्यावरून महत्वाचं आपल्याला समसंख्या कुठली आणि विषम संख्या कुठली याची माहिती मिळत असते. मग विषम संख्या म्हणजे काय? की ज्या संख्येच्या एककाच्या घरामध्ये 1, 3, 5, 7, 9 यांपैकी एक अंक येत असतो. हे सर्वजण नाही येत. हे सर्वजण त्या ठिकाणी नसतात एककाच्या घरामध्ये. यापैकी 1, 3, 5, 7, 9 याच्यापैकी कुठला तरी एक अंक
जर विषम एककाच्या घरात येत असेल तर ती विषम संख्या असते. उदाहरणार्थ आपण आता पाहूया, मी उदाहरण देतोय, उदाहरण पाहून घ्या आणि तुम्ही उत्तर तयार ठेवायचे की ती समसंख्या आहे की विषम संख्या आहे. वीस, 25, 49 आणि 66. चला सांगा, 20 सम आहेत का विषम आहेत? बोला. शाब्बास. 20 हे सम आहेत. काय बघितलं तुम्ही? तर एककाच्या घरात कोणता अंक आलेला आहे? 0 हा अंक आलेला आहे, म्हणून ती समसंख्या आहे. चला 25. 25 एककाचं घर बघायचे, बाकीचं कुठलंही. सम आणि विषम संख्या शोधत असताना संख्या कितीही मोठी दिलेली असली तरी आपल्याला फक्त एककाच्याच घरात लक्ष ठेवायचे. एककाच्या घरात किती आहे? 5. संख्या कुठली होईल? विषम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. ही झाली विषम संख्या. 49 अगोदर काय बघायचे? एकक स्थानचं घर. एककाच्या घरात किती आहेत? 9. मग ही सुद्धा कुठली आहे? विषम. 66 दोन्ही घर नाही बघायची, एकच घर बघायचे, फक्त एकक स्थानचं. एकक स्थानच्या घरामध्ये 6 आहे आणि आपल्याला सूत्र माहित आहे की ज्यावेळी 6 अंक एककाच्या घरात असतो ती संख्या समसंख्या असते. ती संख्या समसंख्या असते. हा, शब्द ही आपली फास्ट एकदम जलद गतीने आपण या ठिकाणी रिव्हिजन केलेली आहे. मग आता प्रश्न आहे की 1 ते 100 या संख्यांमध्ये, 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण समसंख्या किती आणि विषम संख्या किती? एकदम सोपं आहे. सर्व 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या सगळ्या मिळून 100 आहेत. समसंख्या आहेत 50 आणि विषम संख्या आहे 50. समसंख्या आहेत 50 आणि विषम संख्या आहेत 50. लक्षात घ्या. शब्दात आता आपण पुढचा एक प्रकार असतो. 1 ते 100 संख्या दिल्यानंतर 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती आहे? हा एक पुढचा प्रश्न असतो बघा. समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या. मूळ संख्या, मूळ संख्या किती आहेत एकूण? 25. आता मूळ संख्या हा जो प्रकार आहे, आता आपण 3री मधून 4थीत चाललोय. ज्या मुलांनी विविध शिष्यवृत्तीच्या किंवा स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतील, टॅलेंट सर्चच्या परीक्षा दिलेल्या असतील, त्या मुलांना थोडीफार तरी ओळख मूळ संख्येची झालेली आहे. परंतु मूळ संख्या हा घटक, विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे प्रत्येक परीक्षेला मूळ संख्येवरती निश्चितपणे प्रश्न विचारलेला असतो. मग आता ह्या 25 मूळ संख्या कशा असतात बघा. आता बघू आपण. लक्ष द्या, हा घटक थोडा नवीन आहे आपल्यासाठी. काही मुलांचा त्याच्यावर खूप छान सराव झालेला असेल. आता आपण 3रीतून 4थीला चाललोय. आपल्याला मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या माहीत असल्या पाहिजेत. ठीक आहे, तिथून पुढच्या तुम्हाला ओळखता नाही आल्या तरी एक वेळेस चालू शकतं. तेवढा काठिण्य पातळीचा प्रश्न येईलच अशी काही आपण शाश्वती देऊ शकत नाही. परंतु 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या मात्र आपल्याला कळल्या पाहिजेत. अगोदर मूळ संख्या म्हणजे कोणती असते की जिला मूळ संख्या असं आपण म्हणतो, त्याचा एक अंदाज घेऊ. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या, एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो, की जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्याच पाढ्यात आहे, जी संख्या जिच्या स्वतःच्याच पाढ्यात आहे, दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाढ्यात ती येत नाही, तिला मूळ संख्या म्हणायचे. पुढे जाऊन तुम्हाला असं सुद्धा माहित होईल की मूळ संख्या अशी संख्या असते की जी फक्त एकने तिला भाग जातो आणि तिला स्वतःने भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने तिला पूर्ण भाग जात नाही. ही तिची मुख्य व्याख्या आहे. मूळ संख्या म्हणजे जी केवळ एक आणि ती स्वतः यांनीच विभाज्य असते,
तिला मूळ संख्या म्हणतात. परंतु एवढ्या मोठ्या व्याख्येत आपण नादी लागणार नाही. आपल्याला फक्त मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या शोधायच्या. म्हणून त्यासाठी आपण काय लक्षात ठेवायचे की जी संख्या फक्त 1 व स्वतःच्याच पाड्यात ती असते, स्वतःच्या पाड्यात असते. सर 1चा पाढा माहितीये का तुम्हाला? 1चा पाढा असतो का? कारण आपण पाढे म्हणायला सुरुवात केल्यानंतर आपण डायरेक्ट म्हणतो बे पासून माझे 30 पर्यंत पाढेपाठ आहेत, 2पासून 30 पर्यंत पाढेपाठ आहेत सर, 2पासून 25 पर्यंत 1चा सुद्धा पाढा असतो. आणि 1चा पाढा कसा असतो? 1 2 3 4 5 6 7 कुठपर्यंतही आपण मोजत गेलो तरी तो 1चा पाढा त्या ठिकाणी संपत नाही. म्हणून 1ने 1च्या पाढीत प्रत्येक संख्या येते. आता उदाहरणार्थ बघा 35 ही संख्या तुम्हाला दिली. 35 पाढेपाठ आहेत आपले. आणि लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेला जात असताना पाढेपाठांतर आपलं 30 पर्यंत झालं पाहिजे. ज्यांना चांगलं यश त्या परीक्षेत मिळवायचंय, आपल्या शाळेचं नाव, स्वतःचं नाव, आपल्या वर्ग शिक्षकाचं नाव, आपल्या पालकांचं नाव, ज्यांना आपण म्हणतो माझ्या वडिलांचं नाव मला मोठं करायचंय, पालकाचं नाव मोठं करायचंय, त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जात असताना कमीत कमी 30 पर्यंतचे पाढे पाठ करण्याची तयारी ठेवली पाहिजे. वारंवार ते पाढे आपण म्हटलो पाहिजे. जर 30 पर्यंत पाढे आज पाठ केले 8 दिवसांनी ते विसरू शकतात, कारण त्याची गोठवणूक आपण करत नसतो. मग आता बघा आपण मूळ संख्या बघतोय आणि मूळ संख्या बघत असताना मी उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे 35. 35 ही एक 2 अंकी संख्या आपण तुम्हाला दिलेली आहे की जी 1 ते 100 मध्ये आहे. मग ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे का? मूळ संख्या आहे का हे आपल्याला शोधायचे. मग मी तुम्हाला सांगितलंय की जी संख्या फक्त एकाच्या पाढ्यात येते आणि स्वतःचा जो पाढा असतो त्याच्यातच ती येते, ती मूळ संख्या असते. आता बघू 35 ही कुणाच्या पाढ्यात येते? प्रत्येक तुम्हाला सांगितलं मी, प्रत्येक संख्या ही एकाच्या पाढ्यात असते. एकाच्या पाढ्यात आहे. एकाच्या पाढ्यात कोणतीही संख्या असते, म्हणून एकाच्या पाढ्यात 35 येणारच आहेत. बरं, चला आता कसोट्या हा एक प्रकार आहे. कसोट्या जसे आता दिवस पुढे पुढे जातील, स्पर्धा परीक्षेची तयारी आपण पुढे पुढे करीत जाऊ, तस तसं तुम्हाला कसोट्या म्हणजे कोणत्या संख्येने भाग जातो, कधी जातो, याचे जे नियम ठरलेले आहेत त्याला कसोट्या म्हणतात. मग बघा आता 1च्या पाढ्यात 35 आहेत, 2च्या पाढ्यात 35 येतात का? नाही येत. 3च्या पाढ्यात येतात का? नाही येत. 4च्या नाही. 5च्या पाढ्यात येतात का 35? येतात. 5 7 35. या 5च्या पाढ्यात आले. अजून 7 5 35. पुढचं तुम्ही काहीच करू नका, कारण आपल्याला सध्या फक्त मूळ संख्या शोधायची. मग मी तुम्हाला सांगितलंय की मूळ संख्या अशी असते की जी फक्त एकाच्या स्वतःच्या पाढ्यात येते. परंतु आता हे 35 जर बघितले, एकाच्या पण पाढ्यात आलेत, 5च्या पण पाढ्यात आले आणि 7च्या पण पाढ्यात आलेत. मग ही 35 ही मूळ संख्या असेल का? नाही. मग ही कोणती संख्या आहे? तर ज्या वेळेस ती दिलेली संख्या इतर पाढ्यात सुद्धा येते त्या संख्येला म्हणतात संयुक्त संख्या. त्या संख्येचं नाव असतं संयुक्त संख्या. मूळ संख्या, संयुक्त संख्या. आता ही झाली संयुक्त संख्या, कारण ही बाकीच्यांच्या पाड्यात आली. आता अजून एखादी संख्या बघू आपण, थोडी जवळची संख्या बघू आपण. 17 संख्या तुम्हाला दिसते 17. 17 ही संख्या कुणाच्या पाढ्यात येते? चला वहीवर लिहून काढा तुम्ही. 17 ही संख्या कुणाच्या पाढ्यात येते? आपण 10 सेकंद तुम्हाला वेळ देऊ. बरोबर. 17 ही संख्या एकाच्या पाढ्यात येणारच आहे. व्हेरी गुड. अजून कुणाच्या पाढ्यात येते बघा बरं 17 ही संख्या? व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाब्बास, शाब्बास. एक. आणि आता तुमच्या लक्षात आलं की ही फक्त 17च्याच पाढ्यात येते. 17 ही संख्या एकाच्या पाढ्यात आली आणि आता ती कुणाच्याच पाढ्यात येत नाही. लक्षात घ्या, जी कुणाच्याच पाढ्यात जात नाही स्वतःच्या पाढ्यात सोडून, ती असते मूळ संख्या. हिला म्हणायचं मूळ संख्या. हिला म्हणायचं मूळ संख्या. आले लक्षात? तिला काय म्हणायचंय? मूळ संख्या. मग अशा मूळ संख्या त्या ठिकाणी दिलेल्या असतात.
आता मूळ संख्येवरती प्रश्न नेहमी विचारला जातो, ते प्रश्न आपण सोडवणार आहोत. परंतु मूळ संख्या शोधायच्या कशा? आता मग प्रत्येक ठिकाणी तुम्ही असा पाढा भागाकार करीत बसणार आहात का? पाढे आठवत बसायचे का? नाही. तर आपल्याला तो तक्ता सुद्धा माहित असला पाहिजे. अगोदर आपण काय करायचे बघा, आज आपला क्लास संपल्याच्या नंतर तुम्ही काय करायचे? एक एक पासून संख्या लिहायला सुरुवात करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उदाहरण म्हणून फक्त मी देतोय तुम्हाला लिहिताना मी 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. मी 30 पर्यंतच घेतोय. फक्त तुम्हाला मी काय करतोय ते लक्षात येण्यासाठी मी 30 पर्यंतचीच संख्या लिहिलेल्या आहेत. परंतु तुम्ही लिहित असताना 1 ते 100 पर्यंतची संख्या त्या ठिकाणी आपल्या फळ्यावर लिहून घ्यायच्या, सॉरी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. आता काय करायचं? आपल्याला मूळ संख्या शोधायच्यात, लक्षात घ्या. आता काय करायचंय? आपण एकापासून सुरुवात करणार आहोत. आता एक ही जी संख्या आहे, एक, ती संयुक्त आहे की मूळ आहे? लक्षात ठेवा, एकमेव एक ही संख्या अशी आहे की जी संयुक्तही नाही आणि मूळही नाही. एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. हा नियम लक्षात ठेवा. आता पुढे जाऊ. दोन ही संख्या, दोन ही संख्या संयुक्त आहे की मूळ संख्या आहे? दोन कुणाच्या पाढ्यात येतात का अजून? दोन कुणाच्या पाढ्यात येतात का? व्हेरी गुड. दोन कोणाच्याच पाढ्यात येत नाही, एकाच्या पाढ्यात येतात आणि दोनाच्या पाढ्यात येतात. मग दोन ही मूळ संख्या होईल का संयुक्त होईल? दोन फक्त स्वतःच्या पाढ्यात आली आणि एकाच्या पाढ्यात आली म्हणल्यावर दोन ही संख्या कुठली होईल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर. दोन ही मूळ संख्या होईल. बरोबर. मग दोन ही मूळ संख्या आहे म्हणून आपण तिला गोल करू. दोन ही मूळ संख्या आहे म्हणून तिला गोल करू. आता पुढे काय करायचे? दोनच्या पटीत, आपण पट ही संख्या शिकलेलो आहे किंवा टप्पा ही शब्द आपल्याला माहिती आहे. इयत्ता पहिलीमध्येच आपण टप्पा किंवा दुसरीमध्ये टप्प्याचे गणित आपण सोडवलेले आहे. मग दोनच्या टप्प्याने येणाऱ्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्या आपण खोडायच्या. बघा, दोनच्या टप्प्याने 4, 6 म्हणजे टप्पा म्हणजे काय? दोन दोनने आपल्याला पुढे जायचे. दोनच्या टप्प्याने पुढे चालू 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30. मी 30 पर्यंत लिहिलंय. तुम्हाला 100 पर्यंत जायचे. मग 30 नंतर 32, 34, 36, 38, 40, 42 अशा पद्धतीने तुम्ही 100 पर्यंत त्या अंक पुढे चालणार. चला, दोनचा विषय संपला. दोन ही एक मूळ संख्या आपल्याला सापडलेली आहे. मग तिथून पुढची मूळ संख्या आहे 3. तिथून पुढची मूळ संख्या कुठली आहे? 3. का बरं मूळ आहे? कारण ही सुद्धा कुणाच्याही पाड्यात नाही, एकाच्या नाही, दोनाच्या नाही, तीनाच्या नाही. फक्त ती तीनाच्या आणि एकाच्या पाड्यात आहे. मग आता 3 ही मूळ संख्या सापडली. मग 3च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या आपण खोडत चालणार आहोत. सर, 3च्या टप्प्याने 6 आले तर तुम्ही तर खुडलेत ना अगोदरच. बरोबर आहे. आता काही अंक खुडलेले असणार आहेत, परंतु काही अंक मात्र खुडलेले नसणार आहेत. आपण ते शोधायचे आता. 3च्या टप्प्याने म्हणजे 3 ने पुढे चालायचे. 3च्या घराने पुढे आपल्याला जायचे. 3च्या पुढे 3 घरे गेल्यावर 6 खुडलेत. 6च्या पुढे 3, 9 खुडले नव्हते, खोडून टाका. 9 3 12 खुडलेत. 12 3 15 खोडा. 15 3 18 खुडलेत. 18 3 21 खुडले नव्हते, खोडून टाका. 21 3 24, 24 3 27, 27 3 30, 30 3 33, 33 3 36 असं पुढे पुढे चालायचं. आता बघा, गंमत बघा बरं का. एक संयुक्तही नाही, मूळही नाही. दोन मूळ, 3 मूळ आहे, 4 मात्र. 4 खुडलेत आपण आता. का बरं खुडले माहितीये का? लक्षात घ्या. कारण 2च्या टप्प्याने आपण पुढे पुढे गेलोय म्हणजे हे 2च्या पाढ्यात येणाऱ्या संख्या आहेत. 4 बघा, 4 2च्या पाढ्यात येईल, 1च्या पण पाढ्यात येईल म्हणजे ती संयुक्त आहे.
म्हणजे आपण ज्या टप्प्याटप्प्याने खुडलेल्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत, लक्षात घ्या. मग आता 4 संपलेली आहे ती संयुक्त संख्या. 5चा विचार करा. 5चा विचार करा. 5 ही काय आहे का कुणाच्या पाड्यात? आहे का कुणाच्या पाड्यात? विचार करा बरं. 5 ही संख्या आहे का कुणाच्या पाड्यात? जाय भाई भैया, 5 आहेत का कुणाच्या संख्येत पाड्यामध्ये? नाही. म्हणून 5 ही झाली मूळ संख्या. मग पुढं काय करायचंय? 5च्या टप्प्याने येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या आपण खोडायच्या. 5च्या टप्प्याने 10, 15, 20, 25. 25 पुढले नव्हते, खोडून टाका. 25 झाल्यावर 30, 30 झाल्यावर 35, 35 झाल्यावर 40. 5-5च्या टप्प्याने आपल्याला पुढे चालायचे आणि खोडत चालायचे. मग तुम्ही असं कुठपर्यंत करायचे? तर तुम्ही आपल्या 100 पर्यंत जर जायचं आहे. तुम्हाला कुठपर्यंत जायचंय? 100 पर्यंत ह्या संख्या गोल करीत आणि खोडीत आपल्याला तिथपर्यंत जायचंय. म्हणजे आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या त्या ठिकाणी सापडणार आहेत. मग तुम्हाला मी सांगितलंय की 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या जर आपण मोजल्या तर किती आहेत? आठवतंय? अगदी बरोबर, त्या आहेत 25. आता सर, परीक्षेला प्रश्न जर आला मूळ संख्या शोधायच्या तर आम्ही असं लिहायचंय का 1 ते 100 पर्यंतचे अंक लिहायचे आणि खोडायचे, गोल करायचे? त्याला आपल्याला वेळ पुरणार नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करायचंय? तर मी जो तुम्हाला एक फोन नंबर सांगतोय तो फोन नंबर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बघा, आपण टप्पे असे पाडायचे बघा बरं का. 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70. आता मला पुढे लिहायला जागा नाही म्हणून मी इकडे खाली लिहितोय. 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100. काय लिहिलंय बरं मी? माहित आहे का तुम्हाला? आता बघा, मी तुम्हाला हे याच्याकरता लिहून दिलेलं आहे की 1 ते 10, एक संख्येपासून 10 संख्येपर्यंतचे एकूण मूळ संख्या किती आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या अगोदर. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? 2, 3, 5, 7 म्हणजे ते आहेत 4. 11 ते 20, 11 ते 20 मध्ये सुद्धा आहेत 4. 21 ते 30 मध्ये किती संख्या आहेत? कसं काढलंय? आता तुम्ही ते 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्यानंतर गोल करून आणि खोडून तुमच्या ते लक्षात येतील कोणत्या कोणत्या आहेत. 21 ते 30 पर्यंतच्या आहेत 23, 29, 2. 31 ते 40 मध्ये सुद्धा 2. 41 ते 50 मध्ये आहेत 3. 51 ते 60 मध्ये आहेत पुन्हा 2. 61 ते 70, 61 ते 70 मध्ये आहेत 2. 71 ते 80 मध्ये आहेत 3. 81 ते 90 मध्ये आहेत 2 आणि 91 ते 100 मध्ये आहे 1. सर, आता एवढा मोठा तक्ता तुम्ही आम्हाला आखून दिलाय, तुम्ही म्हणले ते फोन नंबर सांगणार आहे. फोन नंबर तर नाही दिसत आहे, एवढा मोठा तक्ता आमचा कसा पाठ होईल? आता आपल्याला
फक्त लक्षात काय ठेवायचंय, या दशकाच्या जोड्या मी केलेल्या आहेत. 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, असं कुठेपर्यंत गेलोय आपण, 91 ते 100 पर्यंत. मग हे तुम्ही आता लक्षात ठेवा बरं का, हे अंक किती किती वेळा आलाय. म्हणजे 1 पासून 10 पर्यंत ज्या संख्या आहेत त्याच्यात 4 मूळ संख्या आहेत. 41 ते 50 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये 3 मूळ संख्या आहेत. 81 ते 90 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये 2 मूळ संख्या आहेत. मग आता हा फोन नंबर लक्षात ठेवायचा आहे बघा. मूळ संख्यांसाठी 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांसाठी आपण फोन नंबर लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला एक माहित आहे की आपला मोबाईल नंबर आहे, आपल्या पप्पांचा, मम्मीचा, काकाचा मोबाईल नंबर देताना त्यामध्ये किती अंक असतात? व्हेरी गुड, 10 अंक असतात. मग आता हे 10 अंक बघा, हेच अंक मी वरती लिहितोय. 44, 22, 32, 44, 22, 32, 23, 21, 23, 21. हा झाला मोबाईल नंबर. 10 अंक आहेत का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 अंक आहे म्हणजे मोबाईल नंबर काही चुकला नाही. 11 अंक झाले असते तर चुकला असता. मग आता हा मोबाईल नंबर कसा लक्षात ठेवायचा बघा. 44, 22, 32, 23, 21. 44, 22, 32, 23, 21 हा मोबाईल नंबर पाठ झाला की तुम्हाला सगळ्या मूळ संख्या तुम्हाला येणार. सगळ्या 25 आहेत का एकदा खात्री करून घ्या बरं. 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15 आणि 2 17 आणि 2 19, 19 आणि 3 22 आणि 2 24 आणि 25. मग बघा, आता समजा तुम्हाला एखाद्याने विचारलं 41 ते 50, 41 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या किती? मग बघा, 41 ते 50 मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की 10-10चा गट आपण लक्षात ठेवायचा आहे. मग हा गट कितीचा आहे? 1 ते 10चा, 11 ते 20, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 71 ते 80. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही तो क्रम लक्षात ठेवायचा. क्रम चुकू मात्र द्यायचा नाही. 1 ते 10, 11. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता? 41 ते 50, 41 ते 50 मध्ये आपल्या एकूण मूळ संख्या किती आहेत? मग 41 ते 50 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 3. मूळ संख्या 3 आहेत आणि तुम्ही जसा सराव करताल, आपण मगाशी तुम्हाला मी सांगितलं 1 ते 100 पर्यंतच संख्या लिहून त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मूळ संख्या सापडणार त्यावेळेस तुम्ही यामध्ये आणखीन काय वाढ करू शकता, की 11 ते 20 समजा तुम्ही इथपर्यंत असा टाकला होता, त्याच्यामध्ये तुम्ही आणखी अशी वाढ करू शकता की त्या संख्या कुठल्या आहेत, की त्या संख्या मूळ संख्या त्या तक्त्यामध्ये कुठल्या कुठल्या मूळ संख्या आहेत तुम्ही ही सुद्धा वाढ करू शकता. 1 ते 10 मध्ये मी सांगितलंय 4 मूळ संख्या आहेत. मग त्या कुठल्या आहेत? 2, 3, 5 आणि 7. 2, 3, 5 आणि 7. हे तुम्ही त्या अगोदरच्या पद्धतीने शोधायच्या. किंवा 51 ते 60 मध्ये मूळ संख्या कुठल्या आहेत? 2 आहेत. मग त्या कुठल्या आहेत? 53 आणि 59. असा तक्ता तुम्ही आखून ठेवायचा आहे. हा मोबाईल नंबर त्या ठिकाणी पाठ करायचा आहे. हा मोबाईल नंबर पाठ केल्यानंतर तुम्हाला काहीही त्या ठिकाणी मूळ संख्या शोधायला 1 ते 100 पर्यंतची कुठलीही अडचण येणार नाही. आता बघा, आपण आणखी पुढचे उदाहरण बघू. आता मूळ संख्येच्या संदर्भात एक गोष्ट मात्र अजून एक लक्षात घ्या, की आणखी एक प्रश्न विचारला जातो, परीक्षेलाही येऊ शकतो कदाचित, की अशी कुठली समसंख्या आहे, एकमेव समसंख्या, एकमेव समसंख्या, एकच समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे, की जी कुठली आहे? मूळ संख्या आहे. ती आहे 2. लक्षात ठेवायचंय की 2 ही समसंख्या आहे का? विचार करा बरं, 2 ही समसंख्या आहे? हो, आहे, बरोबर. कारण का आपण मगाशी लिहून दिलं तर 0, 2, 4, 6, 8 एककाच्या घरात आले की ती समसंख्या. 2 ही एककच आहेत आणि 2 हा समसंख्या आहे. आणि आता मगाशी का आपण बघितलंय, गोलला आलता तिला 2 ला आपण असा गोल केला होता आणि 2च्या टप्प्यातल्या संख्या कुठल्या होत्या? मग 2 ही मूळ संख्या आहे आणि ती समसंख्या आहे. बाकीच्या सर्व ज्या समसंख्या आहेत त्या मात्र संयुक्त संख्या आहेत, म्हणजे त्या मूळ संख्या नाहीत. ही गोष्ट कायम एक त्या ठिकाणी लक्षात राहू द्या. बरं, आता आपण त्याच्यावरचे काही उदाहरणं बघू. 1-2 उदाहरणं आपले क्लास सुटेपर्यंत आपण घेण्याचा प्रयत्न करू. आता एक प्रश्न मजेशीर आहे. प्रश्न बघा.
1 ते 100 पर्यंत बघा बरं का, असे प्रश्न येतील सगळे मी दाखवले तसाच प्रकार येतील का सगळे? नाही. तर कितीही प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी करता येऊ शकतात. 1 ते 100 पर्यंत 7च्या पटीत 7च्या पटीत म्हणजे काय? 7च्या पाढ्या. लक्षात ठेवा. पट म्हणजे काय लक्षात ठेवायचं माहिती का? टेन्शन घ्यायचं नाही. पट म्हणल्यावर पाढा. 7च्या पटीत असणाऱ्या, पण प्रश्न समजून घ्या. असणाऱ्या विषम संख्या किती? बघा, प्रश्न बदलवलाय त्यांनी. जर त्यांनी विचारलं असतं 1 ते 100 पर्यंतच्या 7च्या पटीत असलेल्या संख्या किती होतील? तर तुम्ही काय केलं असतं? 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. आता एवढं लिहित बसायचं नाही आपल्याला त्या ठिकाणी. लक्षात घ्या, वेळ पुरणार नाही. फक्त आपल्याला त्या ठिकाणी तो ज्या गणिताचा मूळ गाभा आहे तो त्या ठिकाणी कळला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सोडून देतोय. 7 पाचा 35, 7 सक 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 9 63, 7 10 70. सर 7चा पाढा आमचा संपलाय. मग आता पुढे काय करायचं? मग 7चा पाढा फक्त 70 पर्यंत असतो का? नाही. आपण आपल्या सोयी करता 7 10 70 पर्यंत आपण गेलेलो असतो. आणि पाढा म्हणजे काय? 7चा पाढा याचा अर्थ असा की 7च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या आपण लिहिलेल्या आहेत बघा. मगाशी मी तुम्हाला टप्पा सांगितला. 7चा टप्पा म्हणजे काय? 7 7 7 मिळवत चालायचे. 7 14 21 म्हणजे 7 7 आपण मिळवीत चाललोय. आपल्याला तसं 100 पर्यंत जायचंय. 70 आणि 7 77, 70 आणि 7 77 आणि 7 84, 84 आणि 7 91, 91 आणि 7 98. हा सराव तुम्हाला करता आला पाहिजे. हा सराव त्या ठिकाणी तुम्हाला फास्ट करता आला पाहिजे. आता 7च्या टप्प्यातल्या किंवा 7च्या पाढ्यातल्या आपण संख्या या ठिकाणी लिहिल्या. मग ह्या सगळ्या किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर उत्तर आलं 14. 7च्या टप्प्यातल्या संख्या 1 ते 100 पर्यंत झाल्या 14. बरोबर आहे तुमचं. हे उत्तर तुम्ही बरोबर काढले. पण प्रश्न तो नाही. प्रश्न त्यांनी व्यवस्थित बघा, की आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलंय, की 1 ते 100 पर्यंतच्या 7च्या पटीत असणाऱ्या आणि विषम संख्या किती? 7च्या पटीत आहे, परंतु त्या संख्या कशा पाहिजेत? विषम पाहिजेत. मग आता विषम संख्या आपण शोधू. चला, हे संख्या तुम्हाला लिहिलेल्या आहेत, तुम्हाला दिसतात. तुम्ही एकेकाने मला उत्तर सांगायला सुरुवात करायची. कोण सांगतंय अगोदर? चला लवकर लवकर लवकर. चला शेलार भैया, शेलार भैया, शेलार भैया सांग पहिला. विषम संख्या आपण गोल करत चालू. चला बरोबर. 7 ही एक विषम संख्या आहे. 14 ही विषम संख्या आहे का? जाय भाई, जाय भाई दादा. नाही. शाबास. 14 ही समसंख्या आहे. 21 ही विषम संख्या आहे. चला पटापट करू आपण. 35, 49, 63, 77, 91, 98. घ्यायची का? नाही घ्यायची. शाबास. 98 ही समसंख्या आहे. मग मोजा. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे एकूण विषम संख्या किती झाल्या? 7. हे आपलं उत्तर आहे. 7 या विषम संख्या त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. लक्षात घ्या. कधी कधी असं सुद्धा विचारलं जाईल की समसंख्या किती आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवरती विचारले जातात. उद्या सुद्धा आपण काय करू? उद्याच्या क्लासला सुद्धा 1 ते 100 पर्यंतचे जे अंक आहेत, संख्या आहेत, याच्यावर आधारित आपल्याला आणखी कुठले कुठले प्रश्न घेता येतील याचा सराव करूया. आता 7 वाजून 5 मिनिटं जवळपास या ठिकाणी झालेले आहेत. आपण सर्वांनी